Hello student, name of the chapter is the gravitation. It contain our student running point is that student the Kepler's laws. Student Kepler's laws is a very important point from this chapter. Kepler's law मध्ये स्टुडंट आपल्याला लर्न करायचंय केपलरचे 3 लॉज. पण स्टुडंट केपलरचे 3 लॉज आपल्याला शिकत असताना त्याच्या आधीची स्टुडंट आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. त्या इन्फॉर्मेशनला आपण म्हणतो प्रायमरी इन्फॉर्मेशन. बघूयात स्टुडंट काय प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ते. पण स्टुडंट प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायची शिकायची गरज आहे का? हो, खूप आवश्यक आहे. बघून घ्या ना स्टुडंट, की जर एखादी मालिका सिरियल जर तुम्ही पाहत असताल तर त्या मालिकामध्ये कोण कोणती भूमिका करत आहे, कोण कोणती ऍक्शन करत आहे, कोण कुणाचा मुलगा आहे, कोण कुणाचा जावई आहे, कोण कुणाची बायको आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल, सगळे पात्र जेव्हा तुम्हाला समजतील स्टुडंट, त्यावेळेस तुम्हाला ती मालिका समजायला सोपी जाईल. ओके, मग स्टुडंट सेम त्याच पद्धतीने केपलरचे लॉ आपल्याला शिकत असताना त्याच्या आधीची इन्फॉर्मेशन पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे, की केपलर्स लॉ कसे तयार झाले, तिथपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं गेलं. नाउ स्टुडंट सी हियर प्रायमरी इन्फॉर्मेशन. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय द ॲस्ट्रॉनॉमर सिन्स एन्शियंट टाइम. प्रायमरी स्टुडंट प्रायमरी इन्फॉर्मेशन प्लॅनेटरी मोशन had been observed by astronomers since ancient time. Meaning is student planet म्हणजे ग्रह, मोशन म्हणजे गती, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, एन्शियंट टाइम म्हणजे स्टुडंट प्राचीन काळापासून. स्टुडंट प्राचीन काळापासून ही जी काही प्लॅनेटरी मोशन्स आहे, ग्रहांची गती आहे, त्यांचा अभ्यास केला जातो. आता अभ्यास केला, आता सुरू केलेला अभ्यास नाही स्टुडंट. प्राचीन काळापासून स्टुडंट आपण प्लॅनेटरी मोशन बद्दल निरीक्षण करत आहोत. हे प्राचीन काळापासून निरीक्षण होत आहे. स्टुडंट बिफोर द गॅलिलिओ म्हणजे स्टुडंट गॅलिलिओ सायंटिस्टचा जो आधीचा काळ आहे, त्या आधीच्या काळातले जे काही मानव आहेत ते ह्या प्लॅनेटरी मोशन आणि पोझिशन यांचा अभ्यास, ऑब्झर्वेशन, निरीक्षण हे उघड्या डोळ्यांनी करायचे. उघड्या डोळ्यांनी हे निरीक्षण केलं जायचं प्लॅनेटरी मोशन्स आणि स्टुडंट त्यांच्या पोझिशन्स. कधी? गॅलिलिओच्या काळाच्या आधी. त्यानंतर स्टुडंट 16th सेंचुरी म्हणजे 16व्या शतकामध्ये 16th सेंचुरी अ लॉट ऑफ डाटा, भरपूर सगळी माहिती, डेटा म्हणजे स्टुडंट माहिती, लॉट ऑफ डाटा वेर अवेलेबल, भरपूर सगळी माहिती स्टुडंट अवेलेबल झाली. कशाबद्दल? अबाउट प्लॅनेटरी पोझिशन्स, ग्रहांची फिक्स जागा, प्लॅनेटरी पोझिशन्स अँड मोशन्स, ग्रहांची गती, प्लॅनेटरी मोशन्स अँड प्लॅनेटरी पोझिशन्स यांची भरपूर सगळी माहिती स्टुडंट गोळा झाली. कधी स्टुडंट? 16th सेंचुरी, 16व्या शतकामध्ये. केपलर्स स्टडीड दॅट. नेक्स्ट पॉइंट, जी काही माहिती स्टुडंट 16व्या शतकामध्ये स्टुडंट अवेलेबल झाली, त्या अवेलेबल झालेल्या माहितीचा स्टडी स्टुडंट, त्या अभ्यास कुणी केला स्टुडंट? तर केपलर्सने केला. जी 16व्या शतकामध्ये स्टुडंट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल, त्या अवेलेबल इन्फॉर्मेशनचा स्टडी कुणी केला स्टुडंट? तर केपलर्सने तो स्टडी केला आणि त्याने सांगितलं हे जे काय प्लॅनेट्स आहेत ते मोशन मध्ये असतात, त्यावेळेस ते काही लॉ, विशिष्ट लॉ, सर्टन लॉ ओबे करतात, असं सजेस्ट केलं, असं सुचवलं, असं सांगितलं. कुणी? केपलर्सने. बघा, केपलर्सने काय केलं स्टुडंट? जी गोळा झालेली 16व्या शतकातली माहिती त्याचा स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर त्याने सांगितलं, ही नोटिस्ड दॅट, त्यांनी सुचवलं, मोशन ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज. म्हणजे स्टुडंट प्लॅनेट्स आहेत ते गतीमध्ये असताना काही लॉज हे ओबे करतात आणि स्टुडंट त्यानंतर त्याने आपले स्वतःचे 3 लॉज तयार केले. कुणी लॉ तयार केले स्टुडंट? केपलर्सने 3 लॉ सांगितले. ही स्टेटेड 3 लॉज. कुणी सांगितले 3 लॉज? केपलर स्टेटेड 3 लॉज अबाउट द प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन बद्दल स्टुडंट त्याने 3 लॉ सांगितलेत. ते आपल्याला 3 लॉ पाहायचे आहेत. नाउ स्टुडंट दिस इज द प्रायमरी इन्फॉर्मेशन. कसे पोहोचलो आपण स्टुडंट केपलरच्या 3 लॉज पर्यंत? बघून घ्या की जो काही ग्रहांचा अभ्यास आहे, गतीचा अभ्यास आहे, पोझिशनचा जो काही स्टडी आहे तो स्टुडंट प्राचीन काळापासून केला जातो. जो काही गॅलिलिओ आहे, गॅलिलिओच्या आधीच्या काळामध्ये की ह्या प्लॅनेटरी मोशन्स, प्लॅनेटरी पोझिशन्सचा स्टडी केला जायचा, पण तो स्टुडंट उघड्या डोळ्यांनी केला जायचा. टेक्नॉलॉजी बाकीची अवेलेबल नव्हती. पण 16व्या शतकामध्ये स्टुडंट भरपूर सगळी माहिती अवेलेबल झाली, गोळा झाली. कशाबद्दल? तर प्लॅनेटरी पोझिशन्स अँड द प्लॅनेटरी मोशन्स. अँड स्टुडंट नंतर केपलरने ह्या अवेलेबल असणाऱ्या माहितीचा स्टुडंट चांगल्या विशिष्ट पद्धतीने स्टडी केला आणि त्याने सांगितलं हे जे काय प्लॅनेट्स आहेत ते मोशन मध्ये असताना सर्टन लॉज ओबे करतात, सर्टन लॉ मध्ये ते मोशन मध्ये असतात. आणि स्टुडंट ह्या अभ्यासानंतर, भरपूर अभ्यासानंतर त्याने स्वतःचे नोटीस केले 3 लॉज अबाउट द प्लॅनेटरी मोशन,
प्लॅनेटरी मोशन बद्दल त्याने 3 लॉज सांगितले. स्टुडंट नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ द इलिप्स. तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो कन्सेप्ट ऑफ द इलिप्स? तर स्टुडंट इलिप्स काय आहे? तर स्टुडंट इलिप्स हे सर्कल आहे का? नो, इलिप्स इज नॉट अन सर्कल. स्टुडंट हे इलिप्स हे सर्कल आहे आणि इलिप्सचा आकार हा असा दिसतो. तर स्टुडंट इलिप्सचा आकार असा दिसतो. इलिप्सचा आकार जरा अंड्यासारखा वाटतो आपल्याला, पण ऍक्च्युली आपल्याला लर्न करायचं आहे इलिप्स तयार कसं झालं. इलिप्सचा जो आकार आहे, इलिप्सचा जो शेप आहे, तो पहिल्यांदा आपल्याला कुठे दिसला, कुठं त्याचं ऑब्झर्वेशन झालं. तर स्टुडंट सिंपल गोष्ट तुम्हाला प्रूफ सहित देत आहे. नाव हिअर स्टुडंट व्हॉट इज दिस? स्टुडंट इज अँड कोन. स्टुडंट मॅथमॅटिक्स मध्ये स्टुडंट बघितलं असून तुम्ही की मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन, कर्व सरफेस, एरिया ऑफ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन ही इन्फॉर्मेशन स्टुडंट तुम्ही पाहिलेली असेल. जर हा जो कोन आहे त्या कोनच्या मध्ये स्टुडंट आपण स्लांटिंग कट केला. कसा कट केला स्टुडंट? स्लांटिंग कट केला. स्लांटिंग म्हणजे तिरपा कट केला. कोनला जर मधून आपण स्टुडंट जर तिरपा कट केला तर स्टुडंट हा जो काही आकार आहे तो आपल्याला एक विशिष्ट आकार, नवीन आकार भेटतो. तो सर्कल सारखा दिसत नाही, म्हणून स्टुडंट तो असा दिसतो आणि अशा आकाराला नाव दिलेले स्टुडंट इलिप्स. हा जो कर्व आहे स्टुडंट त्याला नाव काय दिले स्टुडंट? इलिप्स. तर इलिप्सचा आपण स्टडी करूयात. इलिप्स मध्ये स्टुडंट एक लॉ आहे, चांगल्या पद्धतीचा लॉ आहे, तो आपल्याला एक्झाम्पल मध्ये पण यूज करायचा आहे. बघूयात. इलिप्स स्टुडंट अशा प्रकारचा इलिप्स असतो. इट इज नॉट अ सर्कल. सर्कलला किती सेंटर असतात स्टुडंट? सर्कलला फक्त एकच सेंटर असतो. पण हा जो काही इलिप्स आहे, इलिप्सला 2 सेंटर असतात आणि त्यालाच आपण म्हणतो फोकल पॉइंट्स. काय म्हणतो स्टुडंट? फोकल पॉइंट्स. सो हिअर these are the 2 focal points named as F1 and F2. F1 and F2 are the 2 focal points of the ellipse. Now student take any 3 points on the curve of the ellipse. Ellipse च्या कर्व वरती कुठेही 3 पॉइंट्स तुम्ही चूज करा. घ्या स्टुडंट पॉइंट A, पॉइंट B. Here we choose a point C on the ellipse. आता आपल्याला एक पाहायचं आहे स्टुडंट इलिप्स मध्ये कोणता लॉ ओबे होतो? चेक. ए पॉइंट आहे, ए पासून F1 जॉईन करा, F2 जॉईन करा आणि लिहा स्टुडंट हे डिस्टन्स किती असणार? AF1. सो स्टुडंट दिस इज द AF1 प्लस ए पासून दुसरा फोकल पॉइंट AF2. म्हणजे स्टुडंट पॉइंट पासून जे फोकल पॉइंट्स पर्यंत जे डिस्टन्स आहेत त्यांची ऍडिशन, त्यांची काय केली? ऍडिशन. आता न्यू पॉइंट BF1 and student BF2. So here BF1 plus BF2. BF1 plus BF2. परत CF1 plus CF2. Check. CF1 plus CF2. आणि स्टुडंट हे जे ऍडिशन आहे ही इक्वल असते ह्याच्या, ही इक्वल असते याच्या, म्हणजे सगळ्यांची ऍडिशन इक्वल असते. सगळ्यांची ऍडिशन कशी असते? स्टुडंट इक्वल. म्हणजे स्टुडंट AF1 प्लस AF2 इक्वल टू स्टुडंट BF1 प्लस BF2 इक्वल टू स्टुडंट CF1 प्लस CF2. दिस लॉ ओबे बाय द इलिप्स. नाउ स्टुडंट वी हॅव टू लर्न द केपलर्स 3 लॉज. केपलरचे 3 लॉज बघायचे आपल्याला अबाउट द प्लॅनेटरी मोशन्स. लेट्स नाउ. Hello, we learn the name of the chapter is the student gravitation. Gravitation is the chapter of the science 1. It contain our running point is that student the Kepler's 3 laws. How many laws of the Kepler student? 3 laws of the Kepler's and the laws are here. Student Kepler's first law. What is the Kepler's first law? First we learn about हे जे केपलरचे 3 लॉज आहेत स्टुडंट ते कशाविषयी आहेत ते पहिल्यांदा सांगतो. केपलरचे 3 लॉज हे आहेत प्लॅनेटरी मोशन बद्दल. केपलरचे 3 लॉ कशाबद्दल आहे स्टुडंट? प्लॅनेटरी मोशन. MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो स्टुडंट की केपलरचे लॉ हे कशाविषयी आहेत? तर केपलरचे लॉ हे प्लॅनेटरी मोशन विषयी आहेत. ओके. फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट स्टुडंट. नाव व्हॉट इज मीन द ऑर्बिट? स्टुडंट ऑर्बिट म्हणजे कक्षा. ऑर्बिट म्हणजे काय स्टुडंट? कक्षा. तुम्हाला माहितीये, तुम्ही शिकलायत की जर एखादा जर ऍटम असेल तर ऍटमच्या भोवती ऑर्बिट असतात
आणि स्टुडंट त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन राऊंड होत असतात, फिरत असतात. ॲज लाईक दॅट स्टुडंट, हे म्हणजे ऑर्बिट. तसं स्टुडंट ॲज सेम लाईक दॅट, की आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सन आणि स्टुडंट सनच्या भोवती प्लॅनेट्स रोटेट होतात स्टुडंट. तर प्लॅनेट रोटेट होण्याचा जो मार्ग आहे, प्लॅनेट रोटेट होण्याचा जो पाथ आहे, त्या पाथला स्टुडंट आपण ऑर्बिट म्हणतो. ओके, नाव स्टुडंट, द ऑर्बिट म्हणजे कक्षा. ऑर्बिट कोणाची स्टुडंट? प्लॅनेटची. प्लॅनेट म्हणजे ग्रह. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. इलिप्स बद्दल बघितलं स्टुडंट आपण, की इलिप्सचं स्ट्रक्चर हे असं असतं. इलिप्स कशापासून तयार होतो स्टुडंट? की जो कोन असतो, त्या कोनला आपण स्लांटिंग कट करतो स्टुडंट. तो स्लांटिंग कट पासून तयार होणारा जो कर्व आहे स्टुडंट, त्याला आपण इलिप्स म्हणतो. तर ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटची जी काय ऑर्बिट आहे, प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे स्टुडंट, ती इलिप्टिकल आहे, ती इलिप्स आहे. म्हणजे सोलार सिस्टीम आणि सोलार सिस्टीम मध्ये हा सन आणि सन भोवती स्टुडंट प्लॅनेट फिरतात. प्लॅनेट फिरणारा जो मार्ग आहे स्टुडंट, तो इलिप्टिकल मार्ग आहे आणि त्या मार्गाला आपण स्टुडंट ऑर्बिट म्हणतो. म्हणजे प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे? इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट? इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट? इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट? इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. तर स्टुडंट आपण बघितलेलं आहेच आहे, की जो इलिप्स असतो त्या दोन फोकल पॉइंट असतात. दोन फोकल पॉइंट असतात स्टुडंट, त्या पॉइंटलाच आपण फोसाय म्हणतो. त्या पॉइंटलाच काय म्हणतो आपण? फोसाय. ह्या दोन फोकल पॉइंट पैकी कोणत्या तरी एका फोकल पॉइंटला कोण आहे स्टुडंट? नाही, ऍट वन ऑफ द फोसाय. सन ऍट वन ऑफ द फोसाय. सन ऍट वन ऑफ द फोसाय. हे जे दोन फोसाय आहेत स्टुडंट, त्या दोघांपैकी एका फोकसला, एका फोकल पॉइंटला स्टुडंट कोण आहे? सन. आणि ह्या सन भोवती कोण फिरतो? प्लॅनेट फिरतो. कसल्या ऑर्बिट मधून फिरतो? इलिप्स अशा ऑर्बिट मधून फिरतो. म्हणून स्टुडंट झाला ना आपला केप्लर्स फर्स्ट लॉ. काय केप्लर्सचा फर्स्ट लॉ? सियर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणा, तुम्ही पण म्हणा, तुम्ही पण म्हणायचंय ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. तुम्ही म्हणा द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. ऍट वन ऑफ द फोसाय म्हणजे काय स्टुडंट? की आपला एक सन आहे, की सन कुठे स्टुडंट? इलिप्सचे जे काही दोन फोकल पॉइंट असतात, त्या कोणत्या तरी दोघांपैकी एका फोकल पॉइंटला आपला सन आहे आणि त्या सन भोवती जो काही प्लॅनेट फिरतो त्याची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट? इलिप्स आहे. एवढाच स्टुडंट केप्लरचा पहिला लॉ आहे. म्हणजे केप्लरने सांगितलं काय स्टुडंट? की जो प्लॅनेट आहे ऑर्बिट मध्ये फिरतो, त्या ऑर्बिट कुणासारखी आहे? इलिप्स सारखी ती ऑर्बिट आहे. आणि त्या इलिप्सला दोन फोकल पॉइंट आहेत. त्या दोन फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटला कोण आहे स्टुडंट? सन आहे. म्हणजे स्टुडंट काय केप्लरचा फर्स्ट लॉ? द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. चला तुम्ही म्हणा परत, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणा परत, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. Student, this is the Kepler's first law. Now see here student, what is that actually? Student हा sun म्हणजे स्टुडंट हे दोन, ही जी रेड बाउंड्री आहे स्टुडंट ती कोण? इलिप्स. हे दोन कोण स्टुडंट? फोकल पॉइंट. त्यातल्या आपण इथे घेतलाय, इथं कोण आहे स्टुडंट? सन आहे एका फोकसला, सन आहे. आणि स्टुडंट ही जी रेड कलरची बाउंड्री आहे ती सर्क्युलर नाहीये, ती कशी आहे स्टुडंट? इलिप्स आहे. आणि त्या इलिप्स मध्ये कोण आहे स्टुडंट? एक प्लॅनेट आहे. आणि प्लॅनेट असा फिरतो, त्या इलिप्स मधून फिरतो. प्लॅनेट कुठून फिरतो स्टुडंट? इलिप्स मधून फिरतो. म्हणून केप्लरचा फर्स्ट लॉ स्टुडंट काय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे? इलिप्स आहे. आणि विथ द सन, सन कुठे आहे? ऍट वन ऑफ द फोसाय. दिस इज द केप्लर्स फर्स्ट लॉ. नाव वी गोइंग टुवर्ड्स केप्लर्स सेकंड लॉ. व्हॉट इज द केप्लर्स सेकंड लॉ? फर्स्ट लॉ स्टुडंट रिपीट करा आणि तुमच्या लक्षामध्ये गॅरंटेड येणार व्हेरी आयएमपी क्वेश्चन. केप्लर्स सेकंड लॉ स्टुडंट तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल की इलिप्स आहे, इलिप्सला दोन फोकल पॉइंट आहेत. त्या दोन्ही फोकल पॉइंट पैकी एका जागेवर आपला सन असतो आणि स्टुडंट जो प्लॅनेट फिरतो ती जी ऑर्बिट आहे ती इलिप्टिकल ऑर्बिट आहे. असा स्टुडंट केप्लरचा फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ, द लॉ, ओके, फर्स्ट स्टुडंट
ही जी काही डायग्रॅम आहे त्या डायग्रॅम बद्दल मी तुम्हाला समजावून सांगतो. स्टुडंट ही जी रेड बाउंड्री आहे ती कोण आहे स्टुडंट? इलिप्स आहे. म्हणजे काय? इट इज द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. दिस इज द पाथ ऑफ द प्लॅनेट अँड दिस पाथ इज लुक लाईक ॲज अ इलिप्स. स्टुडंट, here are the two here are the two focal points of the ellipse. From the one of the foci sun is there. एका स्टुडंट फोकसला कोण आहे स्टुडंट? सन आहे. स्टुडंट ए ह्या पॉइंटला प्लॅनेट आहे. ए इज द स्टुडंट पॉइंट. दॅट पॉइंट देर इज अ प्लॅनेट. स्टुडंट वी जॉइन हियर एस. बी इज एनी पॉइंट ऑन द प्लॅनेट. B is any point on the ellipse. C is any point. D is a point. E is a point. F is a point. Meaning is student A, B, C, D, E, F are the points on the ellipse. आता स्टुडंट ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. ए या ठिकाणी प्लॅनेट आहे, हा सन आहे आणि हे कोणते तरी पॉइंट आहे आणि रेड कलरची बाउंड्री ती इलिप्स आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. व्हॉट इज द ऍक्च्युअली केपलर्स सेकंड लॉ? केपलरचा जो सेकंड लॉ आहे तो बघा काय. त्याच्यामध्ये जे काय वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग तुम्हाला आधी सांगतो. लाईन माहिती आहे, जॉईन करायची. कुठून करायची लाईन जॉईनिंग? प्लॅनेट अँड द सन. म्हणजे स्टुडंट प्लॅनेट आणि सन लाईन जॉईनिंग करा. ओका, प्लॅनेट आणि सन लाईन जॉईनिंग केले. स्विप्स. स्विप्स म्हणजे स्टुडंट व्यापून घेणे. स्विप्स म्हणजे काय स्टुडंट? व्यापून घेणे. स्विप्स म्हणजे व्यापून घेणे. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. स्विप्स व्यापतात. काय व्यापतात? इक्वल एरियाज. इक्वल एरिया व्यापतात ते कधी? इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बघा काय काय जॉईनिंग करायचंय? प्लॅनेट अँड द सन जॉईनिंग करा स्टुडंट. केपलरचा सेकंड लॉ असं सांगतो की प्लॅनेट आणि सन यांच्यामध्ये लाईन जॉईनिंग करा. तर हे काय करतात? स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सारख्या वेळेत सारखा एरिया व्यापून घेतात, असा केपलरचा सेकंड लॉ आहे स्टुडंट. चला तर समजून घेऊयात आणि नंतर लक्षात ठेवूयात. स्टुडंट एक बघा, हा जो प्लॅनेट आहे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागतो. तेवढाच टाइम ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागतो. म्हणजे स्टुडंट आपण सपोज एक्झाम्पल घेऊयात, ए पासून बी पर्यंत जायला प्लॅनेटला जर 1 तास लागत असेल, तेवढाच वेळ सी पासून डी पर्यंत जायला सुद्धा 1 तास लागतो आणि ई पासून एफ पर्यंत जायला सुद्धा 1 तास लागतो. म्हणजे स्टुडंट ए पासून बी पर्यंत जे काय डिस्टन्स आहे ते सारख्या टाइमात कव्हर करतं. सी पासून डी पर्यंत जे डिस्टन्स आहे आणि ई पासून एफ पर्यंतच्या डिस्टन्सला सारखाच वेळ लागतो. म्हणजे ए पासून बी पर्यंत जायला 1 तास, तर सेम सी पासून डी ला पण 1 तास लागेल आणि ई पासून एफ पर्यंत जायला पण काय लागेल? 1 तास लागेल. जर असं जर होत असेल तर ते काय करतात स्टुडंट? इक्वल एरिया स्वीप्स करतात. काय करतात? इक्वल एरिया स्वीप्स करतात. म्हणजे स्टुडंट आता बघा, सन आणि प्लॅनेट जॉईन केलं, काही वेळानंतर इथून प्लॅनेट इथपर्यंत जाणार आहे, करेक्ट? मग परत सन आणि हा पॉइंट जॉईनिंग केला, मग स्टुडंट आपल्याकडे हा एरिया तयार होतो, करेक्ट आहे? परत स्टुडंट काही वेळानंतर आपला पॉइंट सी वरून डी वरती जाणार आहे, ठीक आहे? सी वरून डी वरती जाणार आहे आणि तिथून गेल्यानंतर किती एरिया कव्हर करेल स्टुडंट? एवढा एरिया कव्हर करणार आहे. कारण की सी पासून डी पर्यंत जायला एवढाच वेळ लागतो जेवढा ए पासून बी पर्यंत जायला वेळ लागतो. स्टुडंट आता जेवढा वेळ ए पासून बी पर्यंत जायला लागतो, सी पासून डी पर्यंत जायला लागतो, तेवढाच वेळ ई पासून एफ पर्यंत जायला लागतो. मग स्टुडंट हा जो एरिया आहे, तर हे 3 एरिया, एरिया ए एस बी, एरिया सी एस डी, एरिया ई एस एफ, हे तिन्ही एरिया स्टुडंट सेम असतात. स्वीप्स अँड इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप्स अँड इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्टुडंट सी हियर समजून सांगितलंय तुम्हाला, फक्त आता हे स्टुडंट रीड करूयात. ए बी
हे ए पासून बी काय बघा, ए बी सी डी, सी पासून डी पर्यंत, अँड ई एफ म्हणजे ई पासून एफ पर्यंत काय स्टुडंट कव्हर्स डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ए पासून बी पर्यंत प्लॅनेट, सी पासून डी पर्यंत प्लॅनेट आणि ई पासून एफ पर्यंत प्लॅनेट हे इक्वल टाइमात जातात. द स्ट्रेट लाईन, आता ते तर झालं इक्वल टाइमात जातात हे कळालं. स्ट्रेट लाईन एएस, स्ट्रेट लाईन सीएस किंवा एस सी अँड स्ट्रेट लाईन एस ई. बघा एएस म्हणा किंवा एस ए म्हणा, एस ए, एस सी आणि एस ई ह्या तीन स्ट्रेट लाईन स्वीप करतात, स्वीप करतात इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ह्या तीन स्ट्रेट लाईन एस ए, एस सी आणि एस ई ह्या तीन लाईन इक्वल इंटरवल मध्ये इक्वल एरिया स्वीप करतात. लक्षात आलंय? मग स्टुडंट ऍक्च्युली आता इथं लिहिलंय आपण एरिया ए एस बी इक्वल टू एरिया सी एस डी इक्वल टू एरिया स्टुडंट ई एस एफ. हे स्टुडंट जे एरिया आहेत तिन्ही स्टुडंट एरिया कसे असतात, इक्वल असतात. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ. केपलरचा काय स्टुडंट सेकंड लॉ आहे. म्हणजे तिन्ही पण एरिया इक्वल असतात. त्याचं कारण असं की ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम, तोच टाइम ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम हा इक्वल टाइम असतो. म्हणून स्टुडंट हे तिन्ही पण एरिया कशा असतात, इक्वल असतात. ओके, चला तर स्टुडंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केपलर सेकंड लॉ. तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचं स्टुडंट, माझ्या बरोबर म्हणल्यानंतर तुमचं सुद्धा पाठ होणारच आहे. चला म्हणा म्हणा, द लाईन जॉईनिंग काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. म्हणजे काय करायचंय, लाईन जॉईनिंग करायची प्लॅनेट अँड सन. इथपर्यंत स्टुडंट लक्षात ठेवा. आता काय, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. लक्षात आलंय? बघा पहिलं वाक्य काय, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन काय करते, स्वीप्स, स्वीप्स व्यापते. काय व्यापते, स्वीप्स इक्वल एरिया व्यापते. कधी स्टुडंट, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे स्टुडंट लर्न तर झालेलंच असेल. चला अजून एक दोन वेळा म्हणूया स्टुडंट, तुमच्या लक्षातच राहणार आहे. बघा स्टुडंट काय काय करायचं स्टुडंट, लाईन करायची जॉईनिंग सन पासून तर प्लॅनेट पर्यंत. ओके, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. बघा स्टुडंट, तुम्ही एखादं स्टुडंट गाणं म्हणताना ॲज सेम लाईक द सुरात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या लॉ स्टुडंट, आपल्या लक्षात राहणं स्टुडंट महत्वाचं आहे. त्यामुळे स्टुडंट आपण पण आपली टेक्निक वापरून आपल्या लक्षात ठेवायचंय. काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन द इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. राईट ना स्टुडंट? बघा काय, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स equal areas in equal interval of time. Exactly right. Hello, we learn the name of the chapter is the student gravitation. Gravitation is the chapter of the science one. It contain our running point is that student the Kepler's three laws. How many laws of the Kepler student? Three laws of the Kepler's, and the laws are here. Student, Kepler's first law. What is the Kepler's first law? First we learn about हे जे केपलर्सचे थ्री लॉज आहेत स्टुडंट, ते कशाविषयी आहेत ते पहिल्यांदा सांगतो. केपलर्सचे थ्री लॉज हे आहेत प्लॅनेटरी मोशन बद्दल. केपलर्सचे थ्री लॉ कशाबद्दल आहे स्टुडंट, प्लॅनेटरी मोशन. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो स्टुडंट की केपलरचे लॉ हे कशाविषयी आहेत, तर केपलरचे लॉ हे प्लॅनेटरी मोशन विषयी आहेत. ओके, फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट. स्टुडंट नाव व्हॉट इज मीन द ऑर्बिट? स्टुडंट ऑर्बिट म्हणजे कक्षा. ऑर्बिट म्हणजे काय स्टुडंट, कक्षा. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलायत की जर एखादा जर ऍटम असेल तर ऍटमच्या भोवती ऑर्बिट असतात आणि स्टुडंट त्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन राऊंड होत असतात, फिरत असतात. ऍज लाईक दॅट स्टुडंट, हे म्हणजे ऑर्बिट. तसं स्टुडंट ऍज सेम लाईक दॅट की आपल्या सोलार सिस्टीम मध्ये सन आणि स्टुडंट सनच्या भोवती प्लॅनेट्स रोटेट होतात स्टुडंट. तर प्लॅनेट रोटेट होण्याचा जो मार्ग आहे, प्लॅनेट रोटेट होण्याचा जो पाथ आहे, त्या पाथला स्टुडंट आपण ऑर्बिट म्हणतो. ओके, नाव स्टुडंट द ऑर्बिट म्हणजे कक्षा. ऑर्बिट कोणाची स्टुडंट, प्लॅनेटची. प्लॅनेट म्हणजे ग्रह.
ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. इलिप्स बद्दल बघितलं स्टुडंट आपण की इलिप्सचं स्ट्रक्चर हे असं असतं. इलिप्स कशापासून तयार होतो स्टुडंट, की जो कोन असतो त्या कोनला आपण स्लांटिंग कट करतो स्टुडंट. तो स्लांटिंग कट पासून तयार होणारा जो कर्व आहे स्टुडंट त्याला आपण इलिप्स म्हणतो. तर ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटची जी काय ऑर्बिट आहे, प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे स्टुडंट ती इलिप्टिकल आहे, ती इलिप्स आहे. म्हणजे सोलार सिस्टीम आणि सोलार सिस्टीम मध्ये हा सन आणि सन भोवती स्टुडंट प्लॅनेट फिरतात. प्लॅनेट फिरणारा जो मार्ग आहे स्टुडंट तो इलिप्टिकल मार्ग आहे आणि त्या मार्गाला आपण स्टुडंट ऑर्बिट म्हणतो. म्हणजे प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे, इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट, इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट, इलिप्स आहे. प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट, इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. तर स्टुडंट आपण बघितलेलं आहेच आहे की जो इलिप्स असतो त्या दोन फोकल पॉइंट असतात. दोन फोकल पॉइंट असतात स्टुडंट, त्या पॉइंटलाच आपण फोसाय म्हणतो. त्या पॉइंटलाच काय म्हणतो आपण, फोसाय. ह्या दोन फोकल पॉइंट पैकी कोणत्या तरी एका फोकल पॉइंटला कोण आहे स्टुडंट, नाही, ऍट वन ऑफ द फोसाय, सन ऍट वन ऑफ द फोसाय, सन ऍट वन ऑफ द फोसाय. हे जे दोन फोसाय आहेत स्टुडंट त्या दोघांपैकी एका फोकसला, एका फोकल पॉइंटला स्टुडंट कोण आहे, सन. आणि ह्या सन भोवती कोण फिरतो, प्लॅनेट फिरतो. कसल्या ऑर्बिट मधून फिरतो, इलिप्स अशा ऑर्बिट मधून फिरतो. म्हणून स्टुडंट झाला ना आपला केप्लर्स फर्स्ट लॉ. काय केप्लर्सचा फर्स्ट लॉ, सियर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणा तुम्ही पण म्हणा, तुम्ही पण म्हणायचंय ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. तुम्ही म्हणा द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय, ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणजे काय स्टुडंट, की आपला एक सन आहे, की सन कुठे स्टुडंट, इलिप्सचे जे काही दोन फोकल पॉइंट असतात त्या कोणत्या तरी दोघांपैकी एका फोकल पॉइंटला आपला सन आहे. आणि त्या सन भोवती जो काही प्लॅनेट फिरतो त्याची ऑर्बिट कशी आहे स्टुडंट, इलिप्स आहे. एवढाच स्टुडंट केप्लरचा पहिला लॉ आहे. म्हणजे केप्लरने सांगितलं काय स्टुडंट, की जो प्लॅनेट आहे ऑर्बिट मध्ये फिरतो त्या ऑर्बिट कुणासारखी आहे, इलिप्स सारखी ती ऑर्बिट आहे. आणि त्या इलिप्सला दोन फोकल पॉइंट आहेत. त्या दोन फोकल पॉइंट पैकी एका फोकल पॉइंटला कोण आहे स्टुडंट, सन आहे. म्हणजे स्टुडंट काय केप्लरचा फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. चला तुम्ही म्हणा परत, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणा परत, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. The orbit of planet is an ellipse with the sun at one of the foci. Student, this is the Kepler's first law. Now see here student, what is that actually? Student हा sun म्हणजे स्टुडंट हे दोन, ही जी रेड बाउंड्री आहे स्टुडंट ती कोण, इलिप्स. हे दोन कोण स्टुडंट, फोकल पॉइंट. त्यातल्या आपण इथे घेतलाय, इथं कोण आहे स्टुडंट, सन आहे एका फोकसला, सन आहे. आणि स्टुडंट ही जी रेड कलरची बाउंड्री आहे ती सर्क्युलर नाहीये, ती कशी आहे स्टुडंट, इलिप्स आहे. आणि त्या इलिप्स मध्ये कोण आहे स्टुडंट, एक प्लॅनेट आहे. आणि प्लॅनेट असा फिरतो, त्या इलिप्स मधून फिरतो. प्लॅनेट कुठून फिरतो स्टुडंट, इलिप्स मधून फिरतो. म्हणून केप्लरचा फर्स्ट लॉ आहे स्टुडंट काय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेटची ऑर्बिट कशी आहे, इलिप्स आहे. आणि विथ द सन, सन कुठे आहे, ऍट वन ऑफ द फोसाय. दिस इज द केप्लर्स फर्स्ट लॉ. नाव we going towards Kepler's second law. What is the Kepler's second law? First law student repeat करा आणि तुमच्या लक्षामध्ये guaranteed येणार very IMP question. Kepler's second law. स्टुडंट तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल की इलिप्स आहे, इलिप्सला दोन फोकल पॉइंट आहेत. त्या दोन्ही फोकल पॉइंट पैकी एका जागेवर आपला सन असतो. आणि स्टुडंट जो प्लॅनेट फिरतो ती जी ऑर्बिट आहे ती इलिप्टिकल ऑर्बिट आहे. असा स्टुडंट केप्लरचा फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ, द लॉ, ओके. फर्स्ट स्टुडंट ही जी काही डायग्रॅम आहे त्या डायग्रॅम बद्दल मी तुम्हाला समजावून सांगतो. स्टुडंट ही जी रेड बाउंड्री आहे ती कोण आहे स्टुडंट, इलिप्स आहे. म्हणजे काय, इट इज द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. दिस इज द पाथ ऑफ द प्लॅनेट अँड दिस पाथ इज लुक लाईक ॲज अ इलिप्स. स्टुडंट here are the two focal points of the ellipse. From the one of the foci, sun is there. एका स्टुडंट फोकसला कोण आहे स्टुडंट, सन आहे. स्टुडंट ए ह्या पॉइंटला प्लॅनेट आहे. ए इज द
Student point, that point there is a planet. Student, we join here AS. B is the any point on the planet. B is the any point on the ellipse. C is the any point. D is the point. E is the point. F is the point. Meaning is student, A, B, C, D, E, F are the points on the ellipse. आता स्टुडंट ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. ए या ठिकाणी प्लॅनेट आहे, हा सन आहे आणि हे कोणते तरी पॉइंट आहे आणि रेड कलरची बाउंड्री ती इलिप्स आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. व्हॉट इज द ऍक्च्युअली केपलर्स सेकंड लॉ? केपलरचा जो सेकंड लॉ आहे तो बघा काय, त्याच्यामध्ये जे काय वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग तुम्हाला आधी सांगतो. लाईन माहिती आहे, जॉईन करायची, कुठून करायची लाईन जॉईनिंग? प्लॅनेट अँड द सन. म्हणजे स्टुडंट प्लॅनेट आणि सन लाईन जॉईनिंग करा. ओका, प्लॅनेट आणि सन लाईन जॉईनिंग केले. स्विप्स, स्विप्स म्हणजे स्टुडंट व्यापून घेणे. स्विप्स म्हणजे काय स्टुडंट? व्यापून घेणे. स्विप्स म्हणजे व्यापून घेणे. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. स्विप्स व्यापतात, काय व्यापतात? इक्वल एरियाज, इक्वल एरिया व्यापतात ते कधी? इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. बघा काय काय जॉईनिंग करायचंय? प्लॅनेट अँड द सन जॉईनिंग करा स्टुडंट. केपलरचा सेकंड लॉ असं सांगतो की प्लॅनेट आणि सन यांच्यामध्ये लाईन जॉईनिंग करा. तर हे काय करतात? स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सारख्या वेळेत सारखा एरिया व्यापून घेतात, असा केपलरचा सेकंड लॉ आहे स्टुडंट. चला तर समजून घेऊयात आणि नंतर लक्षात ठेवूयात. स्टुडंट एक बघा, हा जो प्लॅनेट आहे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो, जेवढा टाइम लागतो ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो, तेवढाच टाइम सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागतो. तेवढाच टाइम ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागतो. म्हणजे स्टुडंट आपण सपोज एक्झाम्पल घेऊयात, ए पासून बी पर्यंत जायला प्लॅनेटला जर 1 तास लागत असेल, तेवढाच वेळ सी पासून डी पर्यंत जायला सुद्धा 1च तास लागतो आणि ई पासून एफ पर्यंत जायला सुद्धा 1च तास लागतो. म्हणजे स्टुडंट ए पासून बी पर्यंत जे काय डिस्टन्स आहे ते सारख्या टाइमात कव्हर करतं. सी पासून डी पर्यंत जे डिस्टन्स आहे आणि ई पासून एफ पर्यंतच्या डिस्टन्सला सारखाच वेळ लागतो. म्हणजे ए पासून बी पर्यंत जायला 1 तास, तर सेम सी पासून डी ला पण 1च तास लागेल आणि ई पासून एफ पर्यंत जायला पण काय लागेल? 1च तास लागेल. जर असं जर होत असेल तर ते काय करतात स्टुडंट? इक्वल एरिया स्वीप्स करतात. काय करतात? इक्वल एरिया स्वीप्स करतात. म्हणजे स्टुडंट आता बघा, सन आणि प्लॅनेट जॉईन केलं, काही वेळानंतर इथून प्लॅनेट इथपर्यंत जाणार आहे, करेक्ट? मग परत सन आणि हा पॉइंट जॉईनिंग केला, मग स्टुडंट आपल्याकडे हा एरिया तयार होतो, करेक्ट आहे? परत स्टुडंट काही वेळानंतर आपला पॉइंट सी वरून डी वरती जाणार आहे, ठीक आहे? सी वरून डी वरती जाणार आहे आणि तिथून गेल्यानंतर किती एरिया कव्हर करेल स्टुडंट? एवढा एरिया कव्हर करणार आहे, कारण की सी पासून डी पर्यंत जायला एवढाच वेळ लागतो जेवढा ए पासून बी पर्यंत जायला वेळ लागतो. स्टुडंट आता जेवढा वेळ ए पासून बी पर्यंत जायला लागतो, सी पासून डी पर्यंत जायला लागतो, तेवढाच वेळ ई पासून एफ पर्यंत जायला लागतो. मग स्टुडंट हा जो एरिया आहे, तर हे 3 एरिया, एरिया ए एस बी, एरिया सी एस डी, एरिया ई एस एफ, हे तिन्ही एरिया स्टुडंट सेम असतात. स्वीप्स अँड इक्वल एरिया. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप्स अँड इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्टुडंट सी हिअर समजून सांगितलंय तुम्हाला, फक्त आता हे स्टुडंट रीड करूयात. ए बी, हे ए पासून बी काय बघा, ए बी सी डी, सी पासून डी पर्यंत, अँड ई एफ म्हणजे ई पासून एफ पर्यंत काय स्टुडंट कव्हर्स डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ए पासून बी पर्यंत प्लॅनेट, सी पासून डी पर्यंत प्लॅनेट आणि ई पासून एफ पर्यंत प्लॅनेट हे इक्वल टाइमात जातात. द स्ट्रेट लाईन, आता ते तर झालं इक्वल टाइमात जातात हे कळालं. स्ट्रेट लाईन एस, स्ट्रेट लाईन सी एस किंवा एस सी अँड स्ट्रेट लाईन एस ई. बघा एस म्हणा किंवा एस ए म्हणा, एस ए, एस सी आणि एस ई
ह्या 3 स्ट्रेट लाईन स्वीप करतात इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ह्या 3 स्ट्रेट लाईन SA, SC आणि SE ह्या 3 लाईन इक्वल इंटरवल मध्ये इक्वल एरिया स्वीप करतात. लक्षात आलंय? मग स्टुडंट ऍक्च्युली आता इथं लिहिलंय आपण एरिया ASB इक्वल टू एरिया CSD इक्वल टू एरिया स्टुडंट ESF. हे स्टुडंट जे एरिया आहेत तिन्ही स्टुडंट एरिया कसे असतात इक्वल असतात. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ. केपलरचा काय स्टुडंट सेकंड लॉ आहे. म्हणजे तिन्ही पण एरिया इक्वल असतात. त्याचं कारण असं की ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम तोच टाइम ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम हा इक्वल टाइम असतो. म्हणून स्टुडंट हे तिन्ही पण एरिया कशा असतात इक्वल असतात. ओके, चला तर स्टुडंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केपलर सेकंड लॉ. तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचं स्टुडंट. माझ्या बरोबर म्हणल्यानंतर तुमचं सुद्धा पाठ होणारच आहे. चला म्हणा द लाईन जॉईनिंग काय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. म्हणजे काय करायचंय लाईन जॉईनिंग करायची प्लॅनेट अँड सन. इथपर्यंत स्टुडंट लक्षात ठेवा. आता काय द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन. लक्षात आलंय? बघा पहिलं वाक्य काय लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन काय करते स्वीप्स व्यापते. काय व्यापते स्वीप्स इक्वल एरिया व्यापते. कधी स्टुडंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे स्टुडंट लर्न तर झालेलंच असेल. चला अजून 1-2 वेळा म्हणूया स्टुडंट तुमच्या लक्षातच राहणार आहे. बघा स्टुडंट काय करायचं स्टुडंट लाईन करायची जॉईनिंग सन पासून तर प्लॅनेट पर्यंत. ओके, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. बघा स्टुडंट तुम्ही एखादं स्टुडंट गाणं म्हणताना ॲज सेम लाईक द सुरात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या लॉ स्टुडंट आपल्या लक्षात राहणं स्टुडंट महत्वाचं आहे. त्यामुळे स्टुडंट आपण पण आपली टेक्निक वापरून आपल्या लक्षात ठेवायचंय काय द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन द इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. राईट ना स्टुडंट? बघा काय द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स equal areas in equal interval of time. Exactly right. Now student we going the Kepler's third law.